प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या भारतीयाची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेचे अध्यक्षपदी नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे पी. सिंधू यांची. प्रश्न 2, युरोपियन राजकीय समुदायात कोणता बिगर युरोपियन देश सामील झाला? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा हा देश. प्रश्न 3, कोणते ठिकाण भारताचा पहिला मोती शेती समूह बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे हजारीबाग, झारखंड हा. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने बायकोनूर कॉस्मोड्रोम कझाकस्तान येथून सोयूज 5 रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 5, एडोबीने आपल्या ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे मनोज नागपाल यांची. प्रश्न 6, मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे जैनिक सिनर यांनी. प्रश्न 7 पाहूया. जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे इंदोर या शहरामध्ये. प्रश्न 8, जागतिक पोर्तुगीज भाषा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5 मेला. प्रश्न 9, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 मेला. प्रश्न 10 पाहूया. दुसरे आंतरराष्ट्रीय स्थलांतर पुनरावलोकन मंच IMRF कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क इथे. प्रश्न 11, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला CAS 502 हा उपग्रह कोणी विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 12, बालिकातन 2026 हा लष्करी सराव सध्या कोणता देश आणि अमेरिका यांच्या दरम्यान आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स आणि अमेरिका यांच्या दरम्यान. प्रश्न 13 पाहूया. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉस्को. प्रश्न 14, पहिली महिला रेडिओ पत्रकार लिली दास यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी कोणत्या राज्यात निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य हे. प्रश्न 15 पाहूया. कोणता देश अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 16, सचित्र वार्तांकन आणि भाष्य श्रेणीतील 2026चा पुलित्झर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सुपर्णा शर्मा व RK आनंद यांना. प्रश्न 17, पाथकाईन नावाचा भारताचा पहिला AI ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह कोणत्या भारतीय स्पेस टेक स्टार्टअपद्वारे विकसित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पिक्सल व सर्वम. प्रश्न 18 पाहूया. भारतीय नौदलात सामील झालेली INS महेंद्रगिरी ही कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली स्टेल्थ फ्रिगेट आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रोजेक्ट 17A. प्रश्न 19, संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 20, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे अश्विनी भिडे या. प्रश्न 21 पाहूया. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे साध्वी सतीश सैल यांनी. प्रश्न 22, बहुचर्चित ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प कोणत्या समुद्रधुनीजवळ आहे? तर त्याचं उत्तर आहे मलाक्का समुद्रधुनीजवळ. प्रश्न 23, RBIचे नवीन उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित जैन यांची. प्रश्न 24 पाहूया. भारत जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांची. प्रश्न 25, ईशान्य आदिवासी वसंत महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 26 पाहूया. 11वी मिशन प्रमुखांची HOMS परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 27, इन्फोसिसच्या नव्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नितीन परांजपे यांची.
प्रश्न 28 तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन पाहूया. कोणत्या देशाने प्रकल्प फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 2, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रसून जोशी यांची. प्रश्न 3, डेन्मार्कमध्ये आयोजित 2026च्या उबेर कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 4 पाहूया. मॅड्रिड 2026 ओपन विमेन्सचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मार्टी कोत्स्युक यांनी. प्रश्न 5, कोणत्या अंतराळ कंपनीने फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून दृष्टी हे आपले उपग्रह अभियान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे गॅलेक्सी आय. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 मेला. प्रश्न 7 पाहूया. भारताची 100वी वंदे भारत ट्रेन कोणत्या उत्पादन युनिटमधून बाहेर काढण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉडर्न कोच फॅक्टरी रायबेली इथून. प्रश्न 8, कोणी संरक्षण लेखा महालेखापाल CGDA म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुग्रह नारायण दास यांनी. प्रश्न 9, जर्मनीने 2026 सालचे G7 अध्यक्षपद अधिकृतपणे कोणाकडे सोपवले आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली या देशाकडे. प्रश्न 10 पाहूया. आक्रमक पाणघोड्यांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे चर्चेत आलेली मॅग्डालेना नदी कोणत्या देशातून वाहते? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशातून. प्रश्न 11, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने प्रसिद्ध केलेल्या 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 157 आहे. प्रश्न 12, नॉर्थ टेक सिम्पोजियमचे उद्घाटन अलीकडेच कोठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे प्रयागराज इथे. प्रश्न 13 पाहूया. HALचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे रवी के. प्रश्न 14, नुकताच मायन ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स देशामध्ये. प्रश्न 15, मिसिंग सी लिंक हा कोणत्या महामार्गावर बांधण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई पुणे महामार्गावर. प्रश्न 16 पाहूया. विक्रम दोराई स्वामी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाचे. प्रश्न 17, दरवर्षी जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे मेचा पहिला मंगळवार. प्रश्न 18, माजी फॉर्म्युला 1 चालक आणि पॅरालिम्पिक्स सुवर्ण पदक विजेता अलेक्स झनार्डी यांचे नुकतेच कोणत्या देशात निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे इटली या देशामध्ये. प्रश्न 19 पाहूया. कचरा विल्हेवाटीसाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर तो गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 20, कोणत्या एम्सने पाठीच्या कण्यातील गंभीर विकृतींच्या उपचारात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले? तर त्याचं उत्तर आहे एम्स दिल्लीने. प्रश्न 21, भारताने कोणत्या देशाला आरोग्य मैत्री क्यूब्स भेट दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे जमैका देशाला. प्रश्न 22 पाहूया. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने कोणती मानवी मोहीम प्रक्षेपित केली जी चंद्राच्या सानिध्यात पाठवली? तर त्याचं उत्तर आहे आर्टेमिस 2. प्रश्न 23, कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे MG डोड्डामणी यांची. प्रश्न 24, डॅम्पे उपग्रह कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन ह्या देशाने. प्रश्न 25 पाहूया. जगातील पहिला सर्वसमावेशक AI कायदा कोणी मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 26, CM-302 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? तर ते चीन या देशाने. प्रश्न 27 तुमच्यासाठी. DRDO ची स्थापना कधी झालेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि DRDO चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.